नमस्कार, मी अनिकेत केळकर. क्राईम या मालिकेमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करतो. तुमचा मुलगा करतो काय? खेळतो, गाणं म्हणतो, टाइमपास करतो की एखादा कुकर्म करतो? तो नेमका करतो काय? आणि तो जर काय करतो हे तुम्हाला माहित असेल तर समजा त्याची गाडी राईट ट्रॅकवर आहे आणि सातत्याने त्याच्याकडून माहित नाही असं उत्तर येत असेल तर लक्ष द्या, मुलाची गाडी ट्रॅकवरनं घसरली आहे. ते घसरणं किती तीव्र आहे यावर ठरेल की तुम्ही त्याला सावरू शकता की नाही. आजच्या आपल्या भागात आपण अशाच एका ट्रॅकवरनं घसरलेल्या मुलाची कहाणी बघणार आहोत. मंगेश हा एक हुशार मुलगा, 10वीत मेरिटमध्ये पास झालेला. मध्यम वर्गामध्ये वाढलेल्या मंगेशला त्याच्या वडिलांनी कर्ज काढून इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेऊन दिली. का? तर त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून. अभ्यास चाललेला दिसतोय. हो. कुठे चाललोस? बस बस. तुम्हाला पाणी आणतो. नको रे पाणी. तू थोडासा चहा घेणार आहेस का? चहा नाही, नको. घे रे. अभ्यास करत बसलायस, कंटाळला असशील, तेवढंच तुला फ्रेश वाटेल. ठीक आहे, घेईन थोडा. घ्या. आज कॉलेजमध्ये काय नवीन घडलं? नवीन नवीन काय घडणार? अरे म्हणजे एखाद्या नव्याने आलेले लेक्चरर, एखादा नवा मित्र, एखादी नवी मैत्रीण. बाबा. बरं बाबा, कधी बसलायस अभ्यासाला? झाले असतील तास 2 तास. आणि 2 तासात एकदाही उठला नसशील ना? कशाला उठायचं? कशाला म्हणजे? अरे म्हणूनच तर तुला चहाचं विचारलं मी. मला माहिती आहे तुझी सवय. एकदा तू अभ्यासाला लागलास ना की ताण भूक विसरून जातोस. अरे आज तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस, नव्या विश्वात गेलेलास, तिथं रमलास की नाही? का तिथंही डोळ्याला झापडं लावून फिरत होतास? अभ्यास करतोस ते करच, पण कॉलेजचं लाईफ फार सुंदर असतं. तिथं आपल्याला स्वतःची ओळख व्हायला लागते. अभ्यासाव्यतिरिक्त जग कळायला लागतं. शाळेतलं आयुष्य कसं, हे आई वडील, शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जातं. पण कॉलेजचं लाईफ एकदम पारतंत्र्यातनं स्वातंत्र्यात आल्यासारखं वाटतं. बाबा, तुम्हाला तुमच्या कॉलेजचे दिवस आठवत असतील ना? हो तर आठवतात ना. बाबा, आई बरोबर झालेली पहिली भेट आठवते का? आठवते. अरे बाबा, चांगलीच आठवते. एकदा आहे ना, ती गाण्याच्या रिहर्सलला घाईघाईने चालली होती. आणि तुम्ही तुमच्या एकांकिकेच्या. अगदी बरोबर. तुमची टक्कर झाली आणि आईने तुम्हाला एक सणसणीत. झाला वाटतं तुझा अभ्यास. लंबाड, तू चहा बरोबर काय खाणार आहेस का? बाबा, किती काळजी करताय माझी. तुझा बाबा असाच आहे आणि तो असाच राहणार. नाहीतर तुला माहितीये, हे बघ, ही तुझी आई आहे ना, ही रात्री स्वप्नात येते माझ्या आणि मला चांगलंच फैलावर घेते. मला म्हणते तुम्ही माझ्या मुलाकडे लक्ष देत नाही म्हणून. आई असं करणारच नाही. मी आईला नेहमी सांगतो माझी काळजी करू नकोस म्हणून. बाबा माझा छान सांभाळ करतात आणि एकदा का मी इंजिनियर झालो की मी बाबांचा छान सांभाळ करेन. हो का? होच, आमचं डीलच झालंय. बाबा, आईला फार मिस करता ना?
पण हे बघ, तुझं मात्र अभ्यासात लक्ष हवं. आणि माझं लक्ष, हे बघ, तू नेहमी असं करतोस हा. मला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतोस आणि मी सगळी कामं विसरतो. तुला मगाशीच म्हणालो चहा करून आणून देतो म्हणून, आणि मी विसरून गेलो बघ. तू बस, मी मस्तपैकी तुझ्यासाठी झक्कास चहा करून आणतो आणि त्याबरोबर काहीतरी खायला. असं होतं बापलेकाचं नातं, प्रेमानं सतत उतू जाणार. मंगेशला इंजिनियर होऊन वडिलांना सुखात ठेवायचं होतं, त्यांचे कष्ट कमी करायचे होते, म्हणून मंगेशने स्वतःला शिक्षणात झोकून दिलं. हाय मंगेश, मी विशाखा ढसाळ. मग 2 मिनिटं बोलू शकते? तुला त्रास होणार असेल तर राहू दे. ए, तुला मॅनर्स वगैरे आहेत की नाही? मी काय केलं? मी एवढी जातीये तर एखादं थांबवतो तरी. का थांबवायचं? म्हणूनच विचारलं, काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही. मी तुझ्याशी बोलायला का आले? माझे काही काम आहे की नाही विचारशील की नाही? अरे विचार ना, काय काम आहे? विशाखा, मला ढसाळ, फर्स्ट इयर. मी तुझ्याकडे बघते तेव्हा. सॉरी, माझी प्रायोरिटी अभ्यास आहे. तू इथे कुठल्या इंटेन्शनने आलीस मला माहित नाही. अरे मी मला ते जाणूनही घ्यायचं नाही. फ्रेंडशिप करशील? मी काय बोललो तुला कळलं नाही का? ऐकलेले ते खरंच येतं. एवढी कसली रे मिजाज? मीही कॉलेजला येते, तरी तुझ्यासारखी अशी अकडून नाही वागत. ए जांपू, याचा तर स्वतःला समजतं तरी काय? मिलिंद सर, जेवायला बसायचं का? अरे निशिकांत, बस ना. म्हटलं मलाची डिलिव्हरी करायला आलेलो, मिलिंद सरांना भेटूनच जावं, जमल्यास जेवणच जावं. 1 मिनिट, माझ्या छोकऱ्याला फोन लावून विचारतो त्याचं काय चाललंय. कोण, मंगेश राव का? हो ना. अहो, आमच्या साहेबांचं जेवणामध्ये अजिबात लक्षच नसतं. एकदा त्यांनी पुस्तकामध्ये डोकं घातलं ना की साऱ्या जगाचा विसर पडतो त्याला. लकी आहेस यार. यावेळेस टार्गेट काय ठेवलंय मंगेशने? डिस्टिंक्शन मिळवणार. अरे पण काही कॉलेज लाईफ असते की नाही, हा? कसं एन्जॉय करावं. बाकीची मुलं बघ बरं कशी मस्ती दंगा करतात. काय बाप आहेस रे. लोक तक्रार करतात की मुलं ऐकत नाही, अभ्यास करत नाही, आणि तू? त्याला आहे ना या एवढ्याशा वयामध्ये ना जास्त पोक्तपणा आलाय. अरे त्याची आई वारली ना त्या दिवसापासूनच तो गंभीर झालाय. या वयात मुलांनी कसं असावं, अगदी एनर्जेटिक. याला समज येणं म्हणतात भाऊ. आई गेली, वडिलांवर सगळा भार पडला, त्यांना टेन्शन द्यायचं नाही. यापुढे त्यांचे सर्व सुख मिळवून द्यायची हे ध्येय असणार त्याचं. अगदी बरोबर. तो सुद्धा हेच म्हणत असतो. बघ, बोललो ना. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना त्याच्या आईचे दागिने घाण ठेवले. खूप रडला. मला म्हणाला, बाबा मला जर आणखीन थोडे मार्क्स असते ना तर एवढं मोठं डोनेशन पण द्यायला लागलं नसतं आपल्याला. आता खूप अभ्यास करणार. त्या दिवसापासून जो काही पुस्तकात घुसलाय तो डोकं वरच काढे ना. मी सायकॅट्रिस्टची भेट घेऊ का रे? घे, जरूर घे, पण ती तुझ्यासाठी. मुलगा गुणाचा, अभ्यास करून गुण वाढवायचा विचार करतो. अरे मुलगा असा का करतोय या विचाराने बाप कासावीस होतोय. सायकॅट्रिस्टची गरज तुला आहे. तसं नाही रे, पण त्याचं खाण्यापिण्यात अजिबात लक्ष नसतं. तुला तरी कुठे असतं. मित्र भुकेने व्याकुळ भेटायला आलाय, पण तू? अच्छा बाबा, ठीक आहे. पण मी त्याला शेवटचा ट्राय करतो. हा, आता कुठे असेल तू? लंच ब्रेकचा टाइम झालाय. म्हणजे साहेब लायब्ररीत गेले असणार. सगळी मुलं कॅन्टीन मध्ये जातात आणि हे पुस्तक वाचायला लायब्ररीत जातात. त्याचाच मेसेज आलाय, बाबा तुम्ही जेवण करून घ्या, मी खाल्लंय. लायब्ररीत असल्यामुळे फोन उचलता येत नाहीये. पाहिलं, मी त्याची इकडे काळजी करतोय आणि तो मला मेसेज करून सांगतोय. स्वतः मात्र उपाशी तापाशी पुस्तकामध्ये मरतोय.
आणि मेसेज करून मला शिकवतोय. अरे मुलगा काय करतोय काय नाही हे माहीत असणं म्हणजे समजायचं की एव्हरीथिंग इज परफेक्ट. आपलं बाळ योग्य ट्रॅकवर आहे. अरे चल रे बाबा, तू नाही पण मी बुकेने कासावीस झालो. अच्छा अच्छा अच्छा. असा होता मंगेश, अभ्यासाच्या ध्येयानं पछाडलेला, तहानभूक हरवलेला. पण काय कुठे बिनसलं माहित नाही. वर्ष 2 वर्षातच काहीतरी बिघडू लागलं. कुठे निघाला? नाही झालं. बोला. आता उठला होतास ना, जायचं होतं ना तुला? हं? काय म्हणतोय कॉलेज? चाललंय. चाललंय? कुठल्या दिशेला चाललंय? म्हणजे आजकाल कसं विचित्र का बोलतोस? अभ्यास पहिल्यासारखा करत नाहीस, जेवत नाहीस. कुठल्या गोष्टीमुळे अस्वस्थ आहेस तू? मी आलो. एक मिनिट, तुला माझ्याशी बोलायचं नाही का? यश? मंगेश? अरे तू असं थरथर काय करतोयस? हे बघ आपण दवाखान्यात जाऊया. चल. काय नको. अरे नको काय? तुला बोलता पण येत नाहीये. तू चल दवाखान्यात चल. नको म्हणलं ना. मला काही होत नाहीये. मला बाबा मंगेश ऐक. मंगेश मंगेश ऐक माझं बाळा, उठ बाबा आपण दवाखान्यात जाऊयात. उठ बाळा. मंगेश उठ उठ बघा. उठ 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 उठ. खूप त्रास होतोय का मला? बाबा नको बाबा. साहेब काय बोलला का? नाही, अजून तरी काही बोलला नाही. पण तुम्हाला माहिती आहे कसलं प्रकरण आहे? मला पण काही कल्पना नाही. अहो डॉक्टरांनी पण काही सांगितलं नाही. तुम्हाला काही बोलले का? नाही म्हणजे काही विषबाधा वगैरे असं काही? होय, ही विषबाधाच आहे. नशेची विषबाधा. म्हणजे मला नाही कळलं. तुम्हाला एक मी प्रश्न विचारू? हो साहेब, विचारा ना. मला सांगा, तुमचा मुलगा काय करतो? म्हणजे तुमचा मुलगा कॉलेजला जातो, घरी असतो, त्याच्या व्यतिरिक्त कुठे असतो? काय ना, तुमच्यासारख्या बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम असतो की आपल्या मुलांना चांगल्या कॉलेजेस, स्कूलमध्ये ऍडमिशन मिळवून द्यायचं, त्याच्या सगळ्या गरजा भागवायच्या. जर तुमचा मुलगा कॉलेजला जात असेल, तो कॉलेजला जाऊन काय करतो, प्रॉपर शिक्षण घेतो का नाही घेत, कोणती संगत आहे त्याची, त्याचे मित्रमैत्रिणी कोण, याची कल्पना आहे तुम्हाला? तुम्ही दिलेल्या पॉकेट मनीचं पुढे काय होतं यावर लक्ष कोण ठेवणार? पोलीसवाले? अहो झालंय तरी काय? तुम्ही असं का बोलताय? तुमचा मुलगा ड्रग ऍडिक्ट झालाय. काय? होय, आणि तसंही काही पोलीस केस नाहीये. आणि आता मी तसा ड्युटीवर नाहीये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एरिया माझ्या अखत्यारीतला नाहीये. पण खरं सांगायचं तर ह्या वर्दीमधला जो किडा असतो ना, तो आम्हाला स्वस्त नाही बसू दे. सहज इथे आलो होतो, तुमच्या मुलाची केस लक्ष घातलं, पण एक प्रकरण माझ्या हाती आलं. साहेब, अहो माझा मुलगा व्यसनांच्या आहारी जाणं शक्यच नाही हो. अहो किती साधा, सरळ आणि गुणी मुलगा आहे माझा. होता. तुमचा मुलगा गुणी होता, पण आता डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे गेले वर्षभर हा ही नशा करतोय. शक्यच नाही साहेब ते. काय ना, बापाचं काळीज आहे तुमचं, त्यामुळे मुलाचे दोष तुम्हाला नाही दिसणार. तुमच्या मनाला विचारून बघा की हा मुलगा तुमच्याशी गेले वर्षभर कसा वागतोय. असाच वागत बोलत होता का तुमच्याशी? थोडा बदल झालेला. मी तुम्हाला हेच विचारतोय की तुमच्या या मुलाच्या वागण्यामध्ये फरक तुम्हाला कधीपासून जाणवू लागला? हा तुमचा गुणी मुलगा त्याचे गुण कधीपासून उधळू लागला याची काही कल्पना आहे का तुम्हाला? साधारणतः 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी असंच मध्यरात्री उठलो होतो आणि बघितलं मंगेश. काय झालं? काही नाही हो, तुम्ही झोपा. मी झोपतो रे, पण तुझं काय चाललंय?
किती वाजलेत बघ जरा. अशानं उद्या कॉलेजमध्ये पेंगशील. बाबा मला झोपच येत नाहीये. काय टेन्शन घेतलंयस का प्रॅक्टिकलचं सिलेबसचं? बाबा माझं कॉन्सन्ट्रेशनच होत नाहीये. भूक लागत नाहीये, झोप पण येत नाहीये. कसं तरीच वाटतंय हो. अरे मग काय प्रेमात वगैरे पडलास की काय? बाबा हे बघ, यालाच कॉलेज लाईफ म्हणतात. तुम्ही कुठला विषय कुठे नेताय? प्रेमात पडला असशील तर अगदी सरळ सांगून टाक. प्रेमात वगैरे पडायचं नाही असं ठणकावून सांगणाऱ्या बापांपैकी बाप नव्हे बरं का मी. तसं काही नाही आहे हो. तुम्हाला नाही कळणार माझे प्रॉब्लेम्स. मंगेश, अरे तू कधीपासून आपल्यामध्ये तुझं माझं करायला लागलास? यापूर्वी तू कधीच असं बोलला नव्हतास. सॉरी. तू मला वाईट बोलला म्हणून मला दुःख होत नाहीये, पण तुला होत असलेला त्रास तू मला सांगत नाहीयेस ना, या गोष्टीचं मला जास्त वाईट वाटतंय. सांग ना बाळा, काय होतंय तुला? आजकाल माझं खरंच कशात लक्ष लागत नाही हो. तू एक काम कर, शांतपणे झोपून राहा. मस्त गरम गरम तेल घेऊन येतो. नको म्हणाला ना. काय कटकट आहे? मी आता लहान राहिलो नाही. माझी काळजी मी घेईन. बस डोक्यात जातात. हा असं काय? आजकाल थोडं विचित्रच वागायला लागलाय. त्या दिवसापासून त्याच्या स्वभावात बदल होत गेला. काय मेरिटची भाषा बोलणारा मुलगा अचानक अभ्यासात लक्ष नाही म्हणायला लागला. पण मग तुम्ही या सगळ्या गोष्टीची चौकशी नाही केली? नाही साहेब, घरचं काम आणि ऑफिसचं काम यामधून कधी वेळच मिळाला नाही मला. कधी तुम्ही तुमच्या मुलाला जवळ घेऊन त्याची विचारपूस केली की कॉलेजमध्ये काय चाललंय, कुठपर्यंत आलंय? आज ही तरुण पिढी ह्या ड्रग्सच्या नशेपायी आतून पोखरत चालली आहे. एक काम करा, तुम्ही ऑफिशियली येऊन गोरेगाव पोलीस स्टेशनला याची नोंद करा. कारण काय अनऑफिशियली कोणतंच काम मी करत नाही. तुम्ही एकदा ऑफिशियली कंप्लेंट केलीत ना की मग मी बघतो काय करायचं. ठीक आहे साहेब, माझं इथलं काम आटपलं की मी येतो तिकडे. पण साहेब, काही चिंता करण्यासारखं कारण? चिंता करण्यासारखंच कारण. निश्चिंत नका राहू. ठीक आहे साहेब, डॉक्टरांशीच बोलावं लागेल. डॉक्टरांशी बोललोय मी. तुमच्या मुलाची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. तुमच्या मुलाला कधी काही होऊ शकतं. हताश होऊ नका. बरं मला सांगा, मुलगा तुमचाच आहे ना? हो साहेब. एकुलता एक आहे? हो साहेब. फार प्रेम करता ना तुम्ही तुमच्या मुलावर? पाटील साहेब, आणि माफ करा, हे असले खोचक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, पण हे मी विचारलेले प्रश्न हे विचार करायला लावणार आहेत. या प्रश्नांवर नीट विचार करा आणि ते अंमलात आणा. एनिवे, उद्या गोरेगाव पोलीस स्टेशनला या, रितसर कंप्लेंट नोंदवा. मी बघतो पुढे काय करायचं ते. ठीक आहे साहेब, काळजी घे. येतो. माझा मुलगा इतका हुशार अशा वाईट मार्गावर गेलाच कसा? हे बघा गोठणकर, त्याची काही काळजी करू नका. हा, नाही नाही, मी बघतो काय करायचं ते. साहेबांशी मी बोलतो. ओके, बर. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. साहेब, मी मिलन फुटाणे. मिलन फुटाणे. ओ येस 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 येस. आपण त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो, एम आय राईट? पण मी तुम्हाला त्याच्या दुसऱ्या दिवशी बोलावलं होतं. तुम्ही आज आठवड्याभराने आला? नाही साहेब, काय की याची तब्येत खूपच खराब होती, त्यामुळे यायला उशीर झाला थोडा. काय मग मंगेशराव, काय म्हणते तब्येत? नाही म्हणजे मजा आहे तुमची? व्यसन करायचं, नशेत राहायचं, मज्जा करायची. त्या दिवशी तुझ्यामुळे तुझ्या वडिलांची पाचावर धरण बसली होती, आठवतंय का? नाही पण तुला त्याचं काय घेणं देणं म्हणून? बाप मरतोय, मरे ना का? आपण ऐश करायची नाही का? आणि सर प्लीज थोडस. अरे हो, नाही फार क्रिटिकल कंडिशन आहे ना साहेबांची. तुम्हाला सांगतो ना मी साहेब, 2 उलट्या हाताचे ठेवून द्यायचे ना. बघा कसे वटणीवर येतात ते. साहेब, आम्ही निघतो. चल रे. बसा बसा फुटाणे साहेब बसा. हे बघा, मी काही याला ओरडत नव्हतो.
मला याला फक्त इतकंच दाखवून द्यायचं होतं की याचे वडील याची किती काळजी करतात. बर, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही साहेब. क्या हो? नको साहेब. अरे हो, नाव काय तुझं? मंगेश. छान नाव आहे. होय साहेब. मंगेश. पण मंगेश नावात फार पावित्र्य आहे, माहितीये ना तुम्हाला? काय रे, तुला तर माहितच असेल. ते म्हणजे तू हुशार आहेस, स्कॉलर आहेस, शिवाय डिस्टिंक्शन मिळवून तुला पास व्हायचं होतं. काय झालं? ह्या तुझ्या सगळ्या इच्छांना कुठे सुरून लागला? कुणी लावला? कधी लावला? हे बघ मंगेश, असं गप्प बसून काही होणार नाही. मला सांग ना. अरे तू तुझ्या वडिलांना मोठमोठी स्वप्न दाखवलीस म्हणून आज ते तुझ्या मागे मेहनत घेतात, दिवस रात्र एक करतायत. कुणासाठी? तुझ्यासाठी ना. पण तुझ्यात जर काही कॅलिबर नसतं, तुझी लायकी नसती ना, तर या माणसाने तुझ्यासाठी इतकं नसतं केलं. आणि मी तुला इथे माझ्या समोर बसून असले फालतू प्रश्न नसतो विचारत बसलो. तुला सरळ उचलला असता जिथे सगळे धंदे करत होतास तिकडे. कळतंय तुला मी काय म्हणतोय ते? मंगेश, कळतंय ना मी काय म्हणतोय ते? आता मी जे प्रश्न विचारतोय त्यांची उत्तरं मला दे. मला सांग, हे ड्रग्सचं व्यसन तुला कोणी लावलं? कधी लागलं? मंगेश, असा शांत बसू नकोस. हे बघ, माझ्याकडे फार वेळ नाहीये. हा, तर मी जे काही प्रश्न विचारतोय त्याची मला पटापट उत्तर दे. कळतंय का तुला? बाबा, आपण जाऊया ना. हे बघ मंगेश बाळा, जे काय असेल ना ते साहेबांना अगदी व्यवस्थित सांग. तुला यातून बाहेर पडायचं आहे ना? सांग सगळं साहेबांना. मंगेश, तुला ड्रग्सचे दुष्परिणाम माहिती आहेत. त्याच्यामुळे काय होतं हे तुला वेगळं सांगायला नको मी. अरे ही नशा केल्यामुळे तुमच्यासारखी लोक बर्बाद होतात आणि ते माफिया स्ट्रॉंग होतात. मग तुला असं वाटतंय का तुझ्यासारखंच इतरांनाही या माफियानी त्यांच्या या रस्त्यावर खेचावं? त्यांच्या आयुष्याची नासाडी करावी? हे बघ, तू जर आम्हाला सहकार्य केलंस ना तर आम्ही त्यांना शोधून काढू, त्यांना पकडू आणि त्यांना योग्य ते शासन करू आणि अनेकांना या वाटेवर जाण्यापासून रोखता येईल. बोल मंगेश, बोल. मंगेश, मी तुला काहीतरी विचारतोय. हे बघ, असं शांत नको राहू. मी तुला जे काय, आय होप तू आम्हाला सहकार्य करशील. एम आय राईट? पुढाणी साहेब, बोल बाळा, साहेबांना सगळं सांगून टाक. सांगतो, सगळं सांगतो. मंगेशला पोलिसांनी बोलतं केलं. तो त्याची कथा सांगू लागला. त्यातून पुढे काय झालं, कोण होती ती लोक, मंगेशचं पुढे काय झालं, वेळेअभावी आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत मला म्हणजे अनिकेत केळकरला आज्ञा द्या आणि तुम्ही विचार करा. सुरक्षित राहा, सतर्क राहा. जय हिंद. हे ड्रग्स आहेत. शाखा, तू समजतोय तसं नाही या. याने झिंग वगैरे येत नाही. अरे तू का बोलत का नाहीयेस? अरे हा, मुलाचं टेन्शन घेतलं असशील. लंच ब्रेक झालाय ना, आता लायब्ररीत बसला असणार. जेवला पण नसणार, तो जेवला नसणार म्हणून. नाही रे,